माहिती आहे का, आपलं मन, आपल्या माइंडचं प्रोग्रामिंग कसं होतं, कंडिशनिंग कसं होतं, एका स्टोरीद्वारे समजून घ्या. एक हत्तीचं छोटं पिल्लू, त्याला त्याचा माहूत एके ठिकाणी बांधतो. त्याच्या पायाला एक साखळदंड बांधला जातो आणि त्याला एका ठिकाणी थांबवलं जातं. हत्तीच्या पिल्लाला तिथून सुटायचं असतं, बाहेर पडायचं असतं. तो बऱ्याचदा प्रयत्न करतो ते साखळदंड तोडण्याचा, पण ते तुटलं जात नाही. त्याच्या लक्षात येतं की हा साखळदंड आपल्या ताकदीपेक्षा मजबूत आहे. तो खूप प्रयत्न करतो. प्रयत्न इतके होतात की त्याच्या पायाला जखम होते. एक मोठा जोर लावतो आणि त्या जोरासोबत एक मोठी पेन त्याच्या ब्रेनमध्ये जाते, त्याच्या माइंडमध्ये जाते आणि एक प्रोग्राम क्रिएट होतो हत्तीच्या पिलामध्ये की मी ही साखळदंड तोडू शकत नाही. काही वर्ष निघून जातात आणि तो हत्ती आता मोठा होतो. आता परत एकदा माहूत त्या हत्तीला बांधण्यासाठी एका रस्सीचा उपयोग करतो, साखळदंडाचा नाही. एक रस्सी त्याच पायाला बांधतो आणि तो हत्ती एकाच ठिकाणी स्थिर उभा राहतो. कारण त्या हत्तीला माहिती असतं की मी ही रस्सी किंवा ही गोष्ट तोडायचा प्रयत्न केला, ह्या रस्सीला तोडण्यासाठी जोर लावला तर एक वेदना माझ्या ब्रेनमध्ये क्रिएट होईल आणि त्या रस्सीपेक्षा कित्येक पट ताकद असून सुद्धा तो हत्ती ती रस्सी तोडण्याचा प्रयत्न बिलकुल करत नाही. ही कथा, ही गोष्ट कुठल्या हत्तीची नाही आहे, तर तुमच्या आमच्या मनाची आहे. दर दिवशी अशा कित्येक लिमिटेड प्रोग्रामिंग मधून, कंडिशनिंग मधून आपण जगतोय. लहानपणी कधी काळी आपण स्टेजवरती गेलो आणि आपण बोलताना काहीतरी चुकलो, सगळे हसले आणि तेव्हापासून आपल्या आतमध्ये एक प्रोग्राम क्रिएट झाला की मी स्टेजवरून बोलू शकत नाही. पैशाविषयी नकारात्मक प्रोग्रामिंग लहानपणी झालं, आजही पैसे कमवताना त्रास होतोय. हेल्थविषयी नकारात्मक प्रोग्रामिंग लहानपणी झालं, आजही आपण हेल्थच्या समस्या, नात्यांविषयी लहानपणी नकारात्मक प्रोग्रामिंग झालं, आजही आपण जीवनामध्ये नकारात्मक प्रोग्रामिंगचा सामना करतोय. हत्तीसारखी कित्येक क्षमता आपली वाढलेली आहे, आपलं नॉलेज वाढलंय, आपलं एज वाढलंय, आपला अनुभव वाढलाय, तरी सुद्धा ती छोटीशी रस्सी, ते प्रोग्रामिंग माइंडचं आपल्याला ब्रेक करू देत नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या प्रोग्रामिंगचा सामना करताय, ज्या तुमच्या संभावनांना, पॉसिबिलिटीजना लिमिटेशन्स आणताय? तुम्ही याच्यावरती काम केलंय का? आजच काम करात आपल्या मनाला रिप्रोग्राम कसं करायचं. आजच काम करात आपल्या मनाचं कंडिशनिंग कसं चेंज करायचं. जगातल्या सगळ्या यशस्वी लोकांनी आपल्या मनावरती काम केलं, आपल्या मनाचं कंडिशनिंग चेंज केलं, ज्यामुळे ते उत्तुंग यश प्राप्त करू शकले, यशस्वी होऊ शकले. जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला शिकायला हवं न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, ज्यामध्ये तुम्ही शिकाल की आपलं मन, आपलं ब्रेन काम कसा करतो आणि त्याला रिप्रोग्राम कसं करायचं. जुने लिमिटेड प्रोग्राम्स, जुने लिमिटेड कंडिशनिंग काढायचे कसे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजेच NLP हा तुम्ही पुस्तकाद्वारे सुद्धा शिकू शकता. पण सविस्तर, डिटेल विथ प्रॅक्टिकल शिकायचं असेल तर आजच मास्टरमाइंड टीमला आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि NLP ह्या सब्जेक्टला सविस्तर समजून घ्या. थँक्यू.